तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज YouTube चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमधील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची परीक्षा येत्या 4 ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये एकूण 100 रिक्त जागा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व 100 जागा या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे। तर मागील काही लेक्चर पासून आपण टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड बरेच असे प्रश्न बघितलेले आहेत। तुम्ही जर मागील लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा, त्याचा फायदा तुम्हाला हमखास होईल। तर वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यामधील टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड अतिसंभाव्य MCQs डिस्कस करणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलाय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत प्रत्येक टॉपिक वाइज MCQs, फुल सिलेबस नोट्स आणि त्या व्यतिरिक्त 500+ टेक्निकल MCQs। बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की टेक्निकल सेक्शन मध्ये कोणत्या पॉइंट नुसार प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे। जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची परीक्षा करत आहात त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच जॉइन करा। हा कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता। तर या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 799 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स कुठेच मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सला जॉइन करा आणि अभ्यासाला लागा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण प्लेन टेबल मधील 2 पॉइंट प्रॉब्लेम अँड 3 पॉइंट प्रॉब्लेम कशा प्रकारे विचारले जातात किंवा यावरती आधारे कसे प्रश्न असतात हे सर्व डिस्कस करणार आहोत, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर सर्वात पहिले प्लेन टेबल 2 पॉइंट प्रॉब्लेम याची डेफिनेशन बघा। The 2 point problem consists in locating the position on the plane of the station occupied by the plane table. The observation of two well-defined points which are visible from the instrument station and whose position has been already plotted on the plan are selected. म्हणजेच की 2 पॉइंट प्रॉब्लेम मध्ये 2 वेल डिफाइंड पॉइंट्स हे विजिबल असतात, म्हणजे दिसतात। त्यानंतर आता आपण बघूया प्लेन टेबल 3 पॉइंट प्रॉब्लेम याची डेफिनेशन। तर याची डेफिनेशन दिलेली आहे की द प्रॉब्लेम इन प्लेन टेबल सर्वेइंग ऑफ लोकेटिंग प्रिसाइजली द पॉइंट ॲट विच द टेबल इज सेट अप using 3 fixed points that are visible from the plane table. The problem of determining dip and strike of a plane from elevations determined at 3 known points not in a straight line. तर विद्यार्थी मित्रांनो, इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर प्लेन टेबल मध्ये जे 2 पॉइंट दिसतात त्यांना प्लेन टेबल 2 पॉइंट प्रॉब्लेम असे म्हणतात आणि ज्या प्लेन टेबल मध्ये 3 फिक्स पॉइंट हे विजिबल असतात त्याला प्लेन टेबल 3 पॉइंट प्रॉब्लेम असे म्हणतात। तर आता आपण बघूया यावरती विचारलेले MCQs। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलाय इन 3 पॉइंट प्रॉब्लेम ओरिएंटेशन अँड रिसेक्शन आर डन सायमल्टेनियसली आणि आपल्याला सांगायचंय की दिलेलं हे विधान चूक आहे की बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेलं हे विधान पूर्णपणे बरोबर आहे आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो। In the process of 3 point problem, the intersection of the 3 resectors in a point gives the location of the instrument station. Thus, the orientation and resection are accomplished in the sum operation. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय which of the following serves as a solution for 3 point problem. पर्याय दिलेत ट्रायव्हर्स मेथड, ॲक्सिस मेथड, मेकॅनिकल मेथड, ट्रान्झिट मेथड। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चर मध्ये आपण ट्रायव्हर्स मेथड आणि ट्रान्झिट मेथड दोन्ही देखील बघितलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर C, दॅट इज अ मेकॅनिकल मेथड। आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो द सोल्युशन फॉर 3 पॉइंट प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय अ मेकॅनिकल मेथड, ग्राफिकल मेथड अँड लेमान्स मेथड. इच वन कॅन बी एम्प्लॉयड बेस्ड ऑन द प्रॉब्लेम रेज ड्यू टू द ओरिएंटेशन. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलाय मेकॅनिकल मेथड इज ऑल्सो नोन ॲज आणि पर्याय दिलेत ग्राफिकल मेथड, ॲक्सिस मेथड, ट्रायल अँड एरर मेथड, ट्रेसिंग पेपर मेथड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर D, ट्रेसिंग पेपर मेथड. आणि याचं स्पष्टीकरण दिलंय ड्यू टू द युजेस ऑफ ट्रेसिंग पेपर इन्व्हॉल्व्ड इन दिस प्रोसेस मेकॅनिकल मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रेसिंग पेपर मेथड. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज इन ग्राफिकल मेथड वाय बेसल्स मेथड इज चूजन द बेस्ट आणि पर्याय दिलेत ड्यू टू ॲक्युरेसी इन रिझल्ट, ड्यू टू क्विक आउटपुट, ड्यू टू इज इन हँडलिंग, ड्यू टू इकॉनॉमिकल इश्यूज. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर A, ड्यू टू ॲक्युरेसी इन रिझल्ट. आणि याचं स्पष्टीकरण दिलंय अमॉंग दी सेव्हरल ग्राफिकल मेथड्स अवेलेबल बेसल्स मेथड इज चूजन द बेस्ट ड्यू टू इट्स accuracy in obtaining the values which might help in producing accurate output.
त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय अमॉंग दी 3 पॉइंट अँड 2 पॉइंट प्रॉब्लेम्स द सोल्युशन फ्रॉम 2 पॉइंट प्रॉब्लेम विल सर्व बेटर आउटपुट आणि पर्याय दिले ट्रू और फॉल्स म्हणजेच की हे बरोबर आहे की चूक. तर दिलेला हा पाचवा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे आणि याचं योग्य स्पष्टीकरण दिलंय 3 point problems are capable of producing precise values and accurate output than the solution from 2 point problem because speed is only factor concerned in case of 2 point problem solutions. त्यानंतर सहावा प्रश्न दिलाय which process involves more labor work. पर्याय दिलेत मेकॅनिकल मेथड, ग्राफिकल मेथड, 2 point problem and 3 point problem. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी दॅट इज 2 point problem आणि याचं स्पष्टीकरण दिलंय व्हेन कंपेअर्ड टू दी 3 point problem the solution obtained from 2 point problem involves more labor work as speed is the first priority. सातवा प्रश्न दिलाय which among the following doesn't serve as a solution for proper orientation of the plane table. पर्याय दिलेत resection by compass, resection by 3 point problem, resection by 2 point problem, resection by graphical triangulation. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी दॅट इज resection by graphical triangulation आणि या प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण खालील प्रमाणे दिले. Graphical triangulation is a method usually involves locating a station point and marking the remaining points followed by changing the instrument to another point and computing the remaining points from which the required distance between the points can be found out. It doesn't come under the category of resection. आठवा प्रश्न विचारलाय which of the following method of 3 point problem is a tedious one. पर्याय दिलेत लेहमान्स मेथड, ग्राफिकल मेथड, ॲक्सिस मेथड, मेकॅनिकल मेथड. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए दॅट इज लेहमान्स मेथड. स्पष्टीकरण दिलंय लेहमान्स प्रोसेस also known as trial and error process involves a lot of trial and error which makes it a tedious process. त्यानंतर नववा प्रश्न विचारलाय which shapes are generally formed in लेहमान्स मेथड. पर्याय दिलेत क्वाड्रिलेटरल्स, ट्रायंगल्स, पॉलिगॉन्स अँड सर्कल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी दॅट इज ट्रायंगल्स आणि याचं एक्सप्लेनेशन दिलंय अ ट्रायंगल इज द मोस्ट कॉमनली यूज्ड शेप इन केस ऑफ सर्वेइंग as it covers an entire area in a framework which makes calculations easier. त्यानंतर 10वा प्रश्न दिलाय usage of Lehmann's method involves following certain rules आणि आपल्याला सांगायचंय की दिलेलं हे विधान चूक आहे की बरोबर. तर मित्रांनो हे विधान पूर्णपणे बरोबर आहे आणि या प्रश्नाचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन दिलंय Lehmann's method is accompanied by certain rules which must be followed for obtaining an accurate solutions for solving 3 point problem. तर विद्यार्थी मित्रांनो प्लेन टेबल 2 पॉइंट प्रॉब्लेम अँड 3 पॉइंट प्रॉब्लेम यावरती आधारे 11वा प्रश्न विचारलाय लोकेशन ऑफ पॉइंट्स इज ऑलरेडी डन व्हाइल कन्सिडरिंग 2 पॉइंट प्रॉब्लेम आणि पर्याय दिलेत फॉल्स ट्रू म्हणजेच की दिलेलं हे विधान चुकीचं आहे की बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की दिलेलं विधान हे पूर्णपणे बरोबर आहे. तर याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो 2 point problem is only considered when station point is able to visualize 2 other points of the traverse. By these other points of the traverse can be formed and the points are joined to form a traverse. 12वा प्रश्न विचारलाय error occur due to orientation can be checked by आणि पर्याय दिलेत कॅल्क्युलेटिंग टेबल एरिया, कॅल्क्युलेटिंग एरिया, मेजरिंग बिअरिंग्स, मेजरिंग अँगल्स. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी दॅट इज मेजरिंग अँगल्स आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो ओरिएंटेशन इज द मेन प्रोसेस इन केस ऑफ प्लेन टेबलिंग. प्रॉपर ओरिएंटेशन मस्ट बी डन व्हाइल कॅरिंग आउट दिस प्रोसेस. एरर ड्यू टू इम्प्रॉपर ओरिएंटेशन कॅन बी चेक बाय मेजरिंग अँगल्स अँड देअर डिफरन्सेस. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज which among the processes having more accuracy in its output. पर्याय दिलेत टोटल स्टेशन, प्लेन टेबल सर्वेइंग, चेन सर्वेइंग, कंपास सर्वेइंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए दॅट इज टोटल स्टेशन. Plane table surveying is a rough process conducted in order to have an idea of the land and its condition for constructions. Due to this, it is not capable of producing accurate output in its recording. त्यानंतर 14वा प्रश्न विचारलाय which of the following step can affect the entire process.
आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, ट्रायव्हर्सिंग, अलाइडेड, ओरिएंटेशन, चेनिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, दॅट इज ओरिएंटेशन। आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो, ऑल दी स्टेप्स इन्व्हॉल्व इन प्लेन टेबलिंग आर क्वाइट नीडेड अँड मस्ट बी डन विथ मोर केअर, बट द ओरिएंटेशन स्टेप विच इज द हार्ट ऑफ दिस प्रोसेस मस्ट बी डन विथ ॲट मोस्ट इम्पॉर्टन्स अँड विथ ॲक्ट सो दॅट रिमेनिंग स्टेप्स वोंट गेट डिस्टर्ब। त्यानंतर 15वा प्रश्न विचारलाय, फॉर फिक्सिंग एनी पॉइंट ऑक्झिलरी पॉइंट मस्ट बी चूजन। आणि आपल्याला सांगायचं आहे की दिलेलं हे विधान चूक आहे की बरोबर। तर मित्रांनो दिलेलं हे विधान पूर्णपणे बरोबर आहे। ऑक्झिलरी पॉइंट इज अ रेफरन्स पॉइंट दॅट मस्ट बी कन्सिडर्ड सो दॅट द पॉइंट रिमेनिंग इन द ट्रायव्हर्स कॅन बी फिक्स्ड बाय दिस द एंटायर ट्रायव्हर्स कॅन बी कंप्लीटेड विद इन नो टाइम। 16वा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स इज इन्व्हॉल्व्स इन प्लेन टेबल सर्वेइंग। पर्याय दिलेत, टॅकोमेट्रिक सर्वेइंग, मेजरिंग बिअरिंग, मेजरिंग अँगल, चेंजिंग स्टेशन पॉइंट्स। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, दॅट इज चेंजिंग स्टेशन पॉइंट्स। आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो, प्लेन टेबल सर्वेइंग इन्व्हॉल्व्स सिंपल स्टेप्स लाइक ओरिएंटेशन, चेंजिंग टेबल टू स्टेशन पॉइंट्स, यूजेज ऑफ अलाइडेड एक्सेट्रा, बट दिस कॅन काउज अ सिरियस एरर विच कॅन लीड रिपीटिंग द एंटायर प्रोसेस। त्यानंतर 17वा प्रश्न विचारलाय, विच प्रोसेस इन्व्हॉल्व्स मोर लेबर वर्क। आणि पर्याय दिलेत, चेनिंग, कंपास सर्वेइंग, प्लेन टेबल सर्वेइंग, थिओडोलाइट सर्वेइंग। तर विद्यार्थी मित्रांनो मागील लेक्चरमध्ये आपण कंपास सर्वेइंग, प्लेन टेबल सर्वेइंग आणि थिओडोलाइट सर्वेइंग हे तिन्ही देखील बघितलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर सी, दॅट इज प्लेन टेबल सर्वेइंग। आणि याचं एक्सप्लेनेशन दिलंय की प्लेन टेबल सर्वेइंग इन्व्हॉल्व्स मोर लेबर वर्क ड्यू टू द फॅक्ट दॅट द टेबल प्रेझेंट्स इन दिस प्रोसेस नीड्स टू बी शिफ्टेड टू द स्टेशन पॉइंट व्हेनेवर इट इज नेसेसरी, इट इज टू बी डन सो ॲट टू कव्हर द एंटायर ट्रायव्हर्स। त्यानंतर 18वा प्रश्न विचारलाय, हाऊ मेनी अल्टरनेटिव्स वेअर अवेलेबल इन केस ऑफ 2 पॉइंट प्रॉब्लेम। पर्याय दिलेत, नो अल्टरनेटिव्स, मॅक्झिमम 2, मिनिमम 1, मॅक्झिमम 1। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, दॅट इज मॅक्झिमम 2। आणि याचं स्पष्टीकरण दिलंय, 2 पॉइंट अँड 3 पॉइंट प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व अन अल्टरनेटिव्ह सोल्युशन बिकॉज दिस इन्व्हॉल्व्स मोर केसेस ॲज एव्हरी ट्रायव्हर्स डझंट फ्रॉम द सेम पॉलिगॉन, रफली 2 अल्टरनेटिव्स विल बी प्रेझेंट इन इच। त्यानंतर 19वा प्रश्न विचारलाय, विच प्रोसेस ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग इज अ टेडियस वन। पर्याय दिलेत, रिसेक्शन, ट्रायसेक्शन, इंटरसेक्शन, रेडिएशन। तर विद्यार्थी मित्रांनो या चारहीचा आपण कालच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, दॅट इज रिसेक्शन। आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलंय, रिसेक्शन विच इन्व्हॉल्व्स बोथ 3 पॉइंट अँड 2 पॉइंट प्रॉब्लेम is considered as the tedious process when compared to the remaining classifications. These are done so as to decrease the error due to improper orientation. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, 2 पॉइंट प्रॉब्लेम इन्व्हॉल्व्स इन। आणि पर्याय दिलेत, लोकेटिंग डिटेल्स, लोकेटिंग स्टेशन पॉइंट्स, लोकेटिंग अँगल्स, लोकेटिंग बिअरिंग्स। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, दॅट इज लोकेटिंग स्टेशन पॉइंट्स। आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो, 2 point problem is used only in case of determining the station point by considering different procedures which involves an auxiliary point. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेन टेबल सर्वेइंग मधील 2 पॉइंट प्रॉब्लेम अँड 3 पॉइंट प्रॉब्लेम यावरती आधारित एमसीक्यूज बघितलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो आय होप की आजचा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।